तर राऊत यांच्या ट्विटनंतर बागुल आणि राजवाडे यांच्या प्रवेशाला ब्रेक लागलेला आहे। संजय राऊत यांनी ट्विट केलेलं होतं, त्यानंतर प्रतिक्रिया सुद्धा दिलेली होती आणि आता सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्या पक्षप्रवेशाला तुर्तास ब्रेक लागल्याची माहिती समोर येते। या दोघांवर नाशिकमध्ये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर संजय राऊतांनी टीका केलेली होती। भाजपवर टीका होऊ लागल्यानं प्रवेशाला ब्रेक लागल्याची माहिती आहे। चंदन पूजाधिकारी यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। चंदन, काय अपडेट्स या संदर्भात? या संदर्भामध्ये आता माहिती अशी मिळतीये की संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी जे ट्विट केलं होतं आणि त्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्या संदर्भात जे काही एक मोठा खुलासा केला होता, त्यानंतर आता सुनील बागुल आणि मामा राजवाडे या दोघांच्याही भाजपच्या प्रवेशाला ब्रेक लागलेला आहे। स्वतः सुनील बागुल यांनी या संदर्भातलं जे क्लॅरिफिकेशन आहे ते TV9 कडे दिलेलं आहे आणि एकूणच या दोन्ही नेत्यांचा प्रवेश आज सकाळी भाजप कार्यालयात होणार होता आणि त्या अनुषंगानं एक मोठी घडामोड राजकीय खरं तर ही म्हणावं लागेल, कारण अवघ्या काही दिवसांपूर्वीच 4 दिवसांपूर्वीच मामा राजवाडे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या महानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती आणि आज ही बातमी आली की सुनील बागुल आणि मामा राजवाडे हे दोन्ही नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। मात्र सकाळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी खुलासा केला की गंभीर गुन्हे मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांच्यावर दाखल असताना आणि हे दोघंही नेते या ठिकाणी नाशिकमधनं फरार असताना त्यांना थेट भाजपमध्ये कशा पद्धतीनं प्रवेश दिला जात आहे अशा पद्धतीचा एक प्रश्न संजय राऊत यांनी या ठिकाणी उपस्थित केला होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भाजपकडूनच या दोन्ही नेत्यांच्या प्रवेशाला ब्रेक लावण्यात आलेला आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील बागुल यांना असं सांगण्यात आलेलं आहे की जोपर्यंत तुमच्यावरच्या केसच्या संदर्भात